तर आज मला बनवायचं होतं पिठलं भाकरी. तर त्यासाठी सर्वात आधी तर पीठ मिक्स करून ठेवलं. पीठ मिक्स करून घेतलं आणि ते साईडला ठेवून दिलं आणि लगेच घेतला कांदा कट करायला, कारण पीठ मिक्स करून घेतलं का पटकन टाकून देता येतं. इथं कांदा कट करून घेतला आणि मला आज हिरव्या मिरचीचं करायचं होतं म्हणून मग हिरव्या मिरच्याही कट करून घेतल्या. तसं लाल मिरचीचं पण छान लागतं खायला. पिठलं भाकरी कशा पण छानच लागतं खायला, पण आज हिरव्या मिरचीचं करायचं होतं. मग त्यासाठी सर्वात आधी तेल टाकलं, जिरं मोहरी, ठेसून घेतलेला लसूण आणि तो लसूण चांगला परतवून घेतला आणि त्याच्यामध्ये वरतून मिरच्या टाकल्या. मिरच्याही चांगल्या परतून घेतल्या. मिरच्या परतल्या, लगेच कांदा टाकला. जोपर्यंत कांदा परतत होता तोपर्यंत कोथिंबीर कट करून ठेवली होती. कोथिंबीर कट करून झाली, इकडं कांदाही परतून झाला. मग त्याच्यामध्ये मीठ हळद टाकली आणि बाकीचं तर आधीच करून झालं होतं. पोळ्या आणि भाकरी, गाजराचा हलवाही केला होता, ते आधीच बनवून झालं होतं. फक्त पिठलं राहिलं होतं करायचं, तर म्हटलं ते जेवायला बसताना करू. तर इथे चांगलं परतून घेतलं. कांदा, मीठ आणि हळद टाकली आणि त्याच्यामध्ये लगेच मिक्स करून घेतलेलं पीठही टाकलं आणि मग वरतून पाहिजे तितकं पाणी टाकलं आणि वर कोथिंबीर टाकून ते चांगलं शिजवून घेतलं. ते असं सारखं मिक्स करत राहिलं का मग गुठुळ्याने होत नाही, तर ते गुठुळ्या होऊन जातं त्याच्यामुळे असं सारखं मिक्स करत राहावं लागतं ते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.